विविध आदिवासी संघटनांनी पुकारलेला शहादा बंदला प्रतिसाद। नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना व बिरसा फायटर्स यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी शहादा बंदचे आयोजन केले होते। सकाळी बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते। पोलिसांचा चोख बंदोबस्त असला तरी शहरात शुकशुकाट दिसून आला। अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदिवासी संघटनांबद्दल अपशब्दाचा वापर केल्याप्रकरणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनांनी गुरुवारी बंद पुकारला होता। सकाळी संघटनांचे पदाधिकारी बंद पाळण्याचे आवाहन करण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्र आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली। बिरसा फायटर्सचे अध्यक्ष सुशील कुमार पावरासह 25 आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करून बंदला परवानगी नसल्याचे सांगून दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले, परंतु व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नसल्याची स्थिती होती। सायंकाळी मात्र काही भागातील व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले। शासकीय कार्यालये, शाळा, एस.टी. बसेस व इतर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आदिवासी संघटना मार्फत पुढील दिवसात एक करून सर्व तालुके व जिल्हा बंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार। आज 12 जून रोजी आदिवासीच्या विविध संघटनेमार्फत शहादा बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि आजच्या दिवशी या शहाद्यातील व्यापाऱ्यांनी आदिवासी संघटनेने जे आवाहन केलं त्या आव्हानाला व्यापारी संघटनेने सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। हे जे बंदचं जे आव्हान आहे, हे बंदचं आव्हान आम्हाला या ठिकाणी का करावं लागलं की या शहाद्यामध्ये विधान परिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये आदिवासीच्या संघटना ह्या स्वार्थासाठी तयार केले जातात आणि ह्या संघटना 3 पाट आहे अशा पद्धतीने त्यांनी जाहीररित्या आदिवासींचा जाहीररित्या अपमान केला। त्या विरोधात 16 तारखेला त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असून या गोष्टीला आता 1 महिना झाला। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी होती, परंतु या तालुका पोलीस स्टेशन असो किंवा विभागीय अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जो टाळाटाळ केला। वारंवार आम्ही त्यांचा पाठपुरावा घेतला, परंतु ते गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचं आमचं लक्षात आलं आणि हे जे झोपलेले जे पोलीस प्रशासन आहे यांना जागा करण्यासाठी आणि अॅट्रॉसिटीचा सारखा कायदा या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाही, ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि पोलीस प्रशासन या गोष्टीमध्ये अपयशी ठरलेले आहेत। आजचा जो बंद आहे हा बंद पोलीस प्रशासनाच्या अपयशामुळे आम्हाला बंद पुकारावा लागला। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम आदिवासींच्या संघटना या बंद मध्ये सहभागी होते आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, सहभाग दिला, त्याबद्दल सर्व तमाम आदिवासी संघटनेचा आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतो। पोलिसांनी आम्हाला जे बंदसाठी आम्ही जे आव्हान केलं त्या बंदसाठी आव्हान केल्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, परंतु आम्ही या ठिकाणी कुठल्याही आदेशाचं आम्ही त्या ठिकाणी उल्लंघन केलं नाही। आम्हाला जरी परवानगी नाकारली असेल पण आमच्या आव्हानाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही आणि कुठल्याही पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना शिवीगाळ वगैरे काही केली नाही। आम्ही इथून शहादा बंद नंतर आम्ही विविध तालुक्यांमध्ये ह्या बंदच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय असेल यांच्याशी आम्ही निवेदन देणार आहोत आणि इथून पुढे जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा जे विधान परिषदेचे सदस्य आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा आपला तालुका आम्ही बंद करणार आणि तालुके बंद झाल्यानंतर आम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्हा आम्ही बंद करणार आहोत।